मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गणित एक एक्झाम्पल देण्यात येत आहे. या एक्झाम्पलला पाहून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. एक्झाम्पल असं आहे, प्रिपेअर कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड पीरियड 31 डिसेंबर फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स. माहिती दिलेली आहे. डायरेक्ट वेजेस 10,500, परचेस ऑफ रॉ मटेरियल 42,000, स्क्रॅप 1,500, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 15,500, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 18,000, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 5,250, ऑफिस इलेक्ट्रिक बिल्स 2,150, डिप्रिसिएशन ऑन प्लांट 4,200, क्लीनलीनेस एक्सपेन्सेस 2,300, कमिशन ऑन सेलिंग 2,110, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 1,500, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 1,200, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 5,000, कॅरेज इनवर्ड 6,700 आणि टोटल सेल्स दिलेला आहे 2,75,000. तर बघा मित्रांनो, या संपूर्ण माहितीमध्ये ही जी माहिती दिलेली आहे ओव्हरहेडची, त्याला आपण या ठिकाणी इंडिकेट केलेलं आहे. ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स बिलला हे जे बिल आहे ऑफिसशी संबंधित आहे, म्हणून त्याच्या समोर आपण ओ असं इंडिकेट केलेलं आहे. असं प्रत्येक खर्चासमोर कोणत्या कोणत्या ओव्हरहेडचे जे खर्च आहे ते इंडिकेट केले म्हणजे गणित करताना सोपे जाते. त्यानंतर आहे डिप्रिसिएशन ऑन प्लांट. डिप्रिसिएशन ऑन प्लांट म्हणजे मशिनरीज, हे फॅक्टरीमध्ये असते, त्यामुळे हे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे, म्हणून त्याला एफ असं इंडिकेट केलेलं आहे. क्लीनलीनेस एक्सपेन्सेस हे सुद्धा फॅक्टरीशी संबंधित असल्यामुळे त्याच्यासमोर आपण एफ लिहिलेला आहे. फॅक्टरीमध्ये जी साफसफाई केली जाते त्याचा तो खर्च आहे. कमिशन ऑन सेलिंग याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की कमिशन ऑन सेलिंग आहे, सेल्स डिपार्टमेंटशी संबंधित खर्च असल्यामुळे या ठिकाणी आपण यस असं इंडिकेट केलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी जर काही खर्च असतील तर त्याला इंडिकेट करायचे, परंतु हे ओव्हरहेड्स नाही आहे, हे ऑलरेडी प्रोफॉर्मामध्ये सुरुवातीलाच आपल्याला दिलेले आहेत. तर चला मित्रांनो, पाहू हे गणित कसं करतात. तर सर्वप्रथम अशी हेडिंग टाकावी, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर, आणि अशी आखणी करायची, पर्टिक्युलर अमाऊंट 2 कॉलम करायचे. आणि यामध्ये बघा, सुरुवातीला कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे प्रोफॉर्मामध्ये सर्वात अगोदर जे लिहिल्या जाते ते ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लिहायचं आतल्या कॉलममध्ये, बघा इकडे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्लस केलं परचेस ऑफ रॉ मटेरियल 42,000 जे गणितामध्ये दिलेलं आहे ते, प्लस केलं त्याच्यामध्ये कॅरेज इनवर्ड 6,700. याची बेरीज बाहेर काढली 64,200, त्यातून मायनस केलं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 5,000, आणि आता जे उरलेली अमाऊंट आहे 59,200, याला नाव दिलं आपण नंबर 1, रॉ मटेरियल कन्झ्युम्ड किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल, कन्झ्युम्ड मटेरियल असं पण आपण या ठिकाणी लिहू शकतो. हा झाला मित्रांनो 1 नंबरचा खर्च. पुन्हा पाहू याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 15,500, परचेस ऑफ रॉ मटेरियल 42,000, कॅरेज इनवर्ड 6,700, याची बेरीज बाहेर काढली 64,200, त्यातून मायनस केलं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 5,000, जे उरलेला 59,200 याला नाव दिलेलं आहे आपण नंबर 1, रॉ मटेरियल कन्झ्युम्ड.
आता यामध्ये दोन खर्च आणखी प्लस केल्या जातात, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट कॉस्ट. तर या ठिकाणी डायरेक्ट वेजेस आपण लिहिलेलं आहे, गणितामध्ये 10,500 दिलेलं आहे डायरेक्ट वेजेस ते लिहिलं. डायरेक्ट कॉस्ट दिलं नसल्यामुळे त्या ठिकाणी डॅश केलं आणि 10,500 बाहेर काढले. तर या ठिकाणी बघा 69,700 रुपये टोटल आलेली आहे. याला नाव द्यायचं नंबर 2 प्राईम कॉस्ट. या प्राईम कॉस्टमध्ये प्लस केल्या जाते प्रोफॉर्मानुसार फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा वर्क्स ओव्हरहेड्स किंवा वर्क्स कॉस्ट सुद्धा म्हटल्या जाते. यामध्ये आपण जे इंडिकेट केले होते, आपण जे एफ इंडिकेट केले होते, डिप्रिसिएशन ऑन प्लांट, क्लिनलीनेस एक्सपेन्सेस, हेच या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहे. बघा इकडे डिप्रिसिएशन ऑन प्लांट फॅक्टरी ओव्हरहेडच्या खाली लिहायचं, डिप्रिसिएशन ऑन प्लांट्स 4,200, क्लिनलीनेस एक्सपेन्सेस 2,300 आणि या दोघांची बेरीज बाहेर काढली 6,500. अशी 69,700 आणि 6,500 यांची बेरीज आली 76,200. यामधून मायनस करायचं सेल्स ऑफ स्क्रॅप किंवा स्क्रॅप गणितामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे यातून मायनस करायचे. स्क्रॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 1,500 रुपये. 76,200 मधून 1,500 मायनस केले, उरले 74,700. यामध्ये मित्रांनो आणखी एक गोष्ट प्लस करायची आणि एक मायनस करायची, ती आहे वर्क इन प्रोग्रेसची. तर याच्यामध्ये लिहायचं ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तर ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसची व्हॅल्यू दिलेली आहे 5,250. बघा गणितामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे 5,250. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लिहिलं 5,250. हे वरच्या अमाऊंटमध्ये मिळवायचे. 74,700 प्लस 5,250 असे झाले 79,950. यामधून मित्रांनो मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, जी व्हॅल्यू गणितामध्ये दिलेली आहे. पहा क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसची अमाऊंट दिलेली आहे 1,200 रुपये. त्यामुळे क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसची अमाऊंट 1,200 रुपये यातून मायनस करता केली असता 78,750 उरले. याला नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. हा 3 नंबरचा कॉस्ट आपण शोधून काढलेला आहे. पहिला जो काढलेला आहे तो कन्झ्युम्ड मटेरियल नंबर 1 किंवा त्याला रॉ मटेरियल कन्झ्युम्ड असं सुद्धा म्हणतात. फॅक्टरी ओव्हरहेड्स त्यामध्ये प्लस केले असता सेल्स ऑफ स्क्रॅपची व्हॅल्यू मायनस केली असता ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस प्लस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस मायनस असं मिळून 3ऱ्या नंबरचे आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे फॅक्टरी कॉस्ट. या फॅक्टरी कॉस्टमध्ये प्लस केल्या जाते मित्रांनो प्लस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. तर आता ज्या खर्चाला आपण ओ असं इंडिकेट केलेलं आहे ते ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडच्या अंतर्गत यामध्ये प्लस करायचे, लिहायचे. तर बघा इकडे ऑफिसशी संबंधित एकच खर्च दिलेला आहे, ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स बिल्स. त्यामुळे ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स बिल आपण याच्यामध्ये लिहिणार आहे. बघा इकडे प्लस ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स बिल्स ही अमाऊंट आहे 2,150. हे 2,150 वरच्या 78,750 मध्ये प्लस केले असता टोटल येते 80,900. याला नाव द्यायचं नंबर 4. मित्रांनो 4 नंबरवर जे मिळालेलं आहे खर्च, त्या 4 नंबरच्या खर्चाला म्हटलं जाते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर या ठिकाणी लिहू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स आलेलं आहे 80,900.
मित्रांनो, काल पाहिलं आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये काही गोष्टी प्लस केल्या जातात, काही गोष्टी मायनस केल्या जातात. त्या काही गोष्टी म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर यामध्ये लिहायचं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. यामध्ये प्लस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. गणितामध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये आतल्या कॉलममध्ये डॅश करायची. त्यानंतर यामध्ये आणखी प्लस केल्या जाते परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. यामध्ये सुद्धा काही नाही, त्यामुळे बाहेरच्या कॉलममध्ये डॅश येईल आणि तीच अमाऊंट खाली लिहिल्या जाईल 80,900. आणि या 80,900 मधून मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ते पण याच्या गणितामध्ये दिलेलं नसल्यामुळे याला डॅश करायचं. आलेली अमाऊंट खाली लिहायची 80,900. या 80,000 म्हणजे हे 4 नंबरमध्ये 4 नंबरच्या खर्चामध्ये बघा काय काय आपण प्लस मायनस केलेलं आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे 4 नंबरचा खर्च आपल्याला मिळालेला आहे. या 4 नंबरच्या खर्चामध्ये प्लस करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. दिलेलं नाही त्यामुळे डॅश केलं. प्लस करायचं परचेसिंग किंवा परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. काही दिलेलं नाही त्यामुळे डॅश केली. आणि बाहेरच्या कॉलममध्ये सुद्धा डॅश आली असताना वरची अमाऊंट जशीच्या तशी खाली लिहिण्यात आलेली आहे. त्यातून मायनस केलं जाते क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. त्याची पण अमाऊंट गणितात दिली नाही, त्यामुळे तीच अमाऊंट खाली लिहिण्यात आलेली आहे. या अमाऊंटला म्हणायचं कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स. याला 5 नंबरचा खर्च म्हटलं जातं. कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स 80,900. म्हणजे 4 नंबरच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या खर्चामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स प्लस करतात परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. या दोघांची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये प्लस करून वरच्या अमाऊंटमध्ये मिळवून जे येते त्यामधून पुन्हा मायनस केलं जाते क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ते मायनस केल्यानंतर जी अमाऊंट उरेल त्याला नंबर म्हणायचं 5. कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्स. कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्समध्ये प्लस करायचं सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता पहा, कॉस्ट ऑफ सोल्ड गुड्समध्ये प्लस करायचं सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. 3 प्रकारचे ओव्हरहेड्स आपण सांगितलेले आहे. फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स आणि सेल्स ओव्हरहेड्स. तर हे सेल्स ओव्हरहेड्स या ठिकाणी प्लस करायचे. तर एक्झाम्पलमध्ये पहा, सेल्सशी संबंधित बघा या ठिकाणी एकच खर्च दिसतो आपल्याला, कमिशन ऑन सेलिंग, आणि तो आहे 2110 रुपये. त्यामुळे इथं लिहायचं कमिशन ऑन सेलिंग.
कमिशन ऑन सेलिंग याची अमाऊंट आहे 2110 रुपये, ते प्लस करायची याच्यामध्ये. याची बेरीज करायची, ती येते 83,010 रुपये. ते लिहा. 83,010 रुपये. आणि आता याला म्हणायचं टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स. नंबर 6 लिहायचं आणि लिहायचं टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स आलेलं आहे 83,010. म्हणजे या गणितामध्ये उत्पादित एककांची संख्या दिलेली नाही, म्हणजे किती वस्तूंचं उत्पादन घ्यायचं हे दिलेलं नाही आहे. तर अशा वेळेस आपल्याला फक्त एवढंच कळते की जे काही जेवढं उत्पादन घेण्यात आलेलं आहे किंवा घेण्यात येणार आहे त्या संबंधीचा जो काही खर्च आहे तो 83,010 रुपये आलेला आहे. आता मित्रांनो, तो 83,010 रुपया बनलेल्या वस्तू 83,010 रुपयामध्ये विकणार नाही, तर त्यामध्ये नफा मिळून त्याची विक्री किंमत निश्चित करणार. त्यामुळे गणितात पाहायचं की विक्री दिलेली आहे का. दिलेली असेल तर विक्री दिलेली आहे का हे पाहू आपण. तर याच्यामध्ये बघा, गणितामध्ये टोटल सेल्स दिलेला आहे 2,75,000. हा इथं लिहायचा. ते एक रेष ओढायची. 2,75,000 हे लिहायचं. टोटल सेल्स किंवा सेल्स लिहिलं तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या कारखान्यामध्ये त्या वस्तू बनल्या 83,010 रुपयात आणि त्याने विकल्या 2,75,000 रुपयामध्ये. तर याचा जो डिफरन्स आहे तो आहे 1,91,990. 1,91,990. याला म्हणायचं प्रॉफिट. तर अशा रीतीने या गणितामध्ये आपल्याला हे समजते की ज्या वस्तू बनवण्यात आलेल्या आहेत त्याचा खर्च आलेला आहे 83,010 आणि त्या विकल्या 2,75,000 रुपयामध्ये. आणि अशा रीतीने 2,75,000 मधून म्हणजे या विक्रीमधून खर्च वजा जाता जे काही शिल्लक राहिलेला आहे तो उत्पादकाचा नफा आहे. तर याला म्हणायचं प्रॉफिट. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल समाप्त होते.